आणि आता बातमी येते माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याची। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यालाच सुनावल्यामुळे नवाच वाद निर्माण झालाय। कर्जमाफीच्या पैशातून लग्न आणि साखरपुडा करता असं वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या दौऱ्यामध्ये केलं। तर या प्रकरणावरून विरोधकांनी आता टीकेची झोड उठवली आहे। दरम्यान कोकाटे काय म्हणाले माहिती नाही असं बोलले असतील तर शेतकऱ्यांची माफी मागू असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी सुनावलं। कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचं काय करता असा सवाल कोकाटेंनी केला। पैशातून शेतीमध्ये 1 रुपयाची तरी गुंतवणूक आहे का असा सवाल कोकाटेंनी केला। अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी करताना कोकाटेंचं हे वक्तव्य। रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का असा सवाल शेतकऱ्यांना केला। आजी साहेब बोलले का कर्जमाफी होऊ शकत नाही, तो शेतकऱ्यांनी भेटेल का आपल्याला रेग्युलर कर्ज भरायचं का बरं लोकांनी भरायचं? रेग्युलर असतं त्याला भेटेल। 5-10 वर्ष वाटच पाहिजे कर्जमाफी व्हायची, तोपर्यंत काय भरायचं त्यापेक्षा बरं मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडिया समोर असं बोलत नाही। तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी? नाही, सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला। आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत। भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार। शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा। कोकाटेंच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी निशाणा साधलाय। हे माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झालेले आहेत। का करतायत ते अशी विधानं? अजित पवारांनी, प्रफुल्ल पटेल, माणिकराव कोकाटे अशा लोकांना जर लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही। रोज शेतकऱ्यांची टिंगल करतायत, खिल्ली उडवतायत। काय झालं या राज्यामध्ये? काय झालं? कृषी मंत्र्यांनी असं स्टेटमेंट करणं मला वाटतं ते योग्य नाही आहे। शेतकऱ्यांच्या जीवनात अनेक अडचणी असतात, त्याला तो तोंड देत असतो। म्हणून आपण जर त्याला जी काही मदत करतो त्याने ती कशी खर्च करायची यावर वाद घालण्यापेक्षा त्यांना आणखीन काय सहाय्य करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे। असे वक्तव्य केल्यामुळं शेतकऱ्यामध्ये नाराजीचा सूर निश्चित पसरतोय। या सरकारच्या संवेदना संपल्या आहेत, यांना काहीही जनतेशी देणं घेणं उरलेलं नाही। मूळ मुद्द्यापासून नवीन मुद्दे काढून त्या बगल देणं हे सगळं आता राज्यात चाललं आहे। यांना काही फरक पडत नाही। यांना वाटतं आमच्याकडे 5 वर्ष आहेत, प्रचंड बहुमत आहे, आमचं कोण काय वाकडं करणार अशा मिजाजमध्ये आणि गरमीमध्ये मस्तीमध्ये वागणारं हे सरकार आहे। कृषी मंत्र्यांनी नक्की काय वक्तव्य केलंय मी ऐकलेलं नाही, परंतु शेतकरी हा आमचा राज्य शासनाचा एक अविभाज्य घटक आहे। बळीराजाच्या जीवावर आपण सगळे 2 वेळेस जेवतो याची जाणीव आम्हाला सगळ्यांना असल्यामुळं शेतकऱ्यांचा सन्मान राखणं हे देखील महायुती सरकारचं कर्तव्य आहे। ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्याच्या सत्तेवर जाण्याच्या आधी त्यांनी केलेली, त्यांनी त्या कर्जमाफीच्या घोषणेला सोयीस्कर सत्या बघत दिलेली आहे। मग आता हे कधी होणार? परत ज्यावेळी मताला तुम्ही जाल की नाही आधी मध्ये आधी काय होणार? 1500चं 2100 पण होईल। आता मध्ये आधी कुणी मागत बसू नका, आता पुढच्या निवडणुकीचीच वाट बघायला लागेल। माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य ऐकलं नसल्याची मुश्रीफांची प्रतिक्रिया आहे। हे पैसे घेतात आणि शेतकरी कृषी मंत्र्यांनी एक प्रकारे शेतकऱ्यांना नाही, मी ऐकलं नाही। मी ऐकल्यानंतर समजून गेलं आपल्या प्रतिक्रिया नाही। मला ते तुम्ही सांगितलं, आता मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन। खरं तर कोकाटे काय बोलले याबद्दल मला माहिती नाही। कुठल्याही मंत्री महोदयांनी शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ तोडू नये। शेतकऱ्याचं नुकसान झालं, त्यांना नुकसान भरपाई देणे सरकारची जबाबदारी आहे। पण शेतकऱ्याबद्दल सरकार हे पाठीशी उभा आहे शेतकऱ्यांच्या, आणि शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे। त्या जबाबदारी मी पार पाडू। काही कोकाटेंनी बोलले असतील तर त्याबद्दल सरकार म्हणून शेतकऱ्याची आम्ही क्षमा मागू। माणिकराव कोकाटेनं भांग पिऊन किंवा दारू पिऊन बयान देऊ नये। पहिली गोष्ट, कर्ज का वाढलं याचं कारण सरकार आणि सरकार आहे, लक्षात घ्या। तुम्ही सांगा, तुम्ही जर खऱ्या आम्ही पाहतोय या शिवाजी महाराजाचे आणि महाराष्ट्राचे बाबासाहेबाचे पाईक असाल आणि त्याचं रक्त धामण्यातून वाहत असाल तर माफी मागा पहिले माणिक।